अमेरिकन लोकशाहीमध्ये निवडणुका ज्या होतात त्या प्रेसिडेन्शियल म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीने निवडणुका होतात. पण अमेरिकेमध्ये सिनेट पण आहे, अमेरिकेमध्ये काँग्रेस पण आहे. तर ही नक्की काय पद्धत आहे? आपण प्रत्येक प्रश्नावर 2 ते 3 मिनिटं जर बोललो तर आपल्याला जास्ती प्रश्न या कार्यक्रमात घेता येतील. मुळात अमेरिकन निवडणुका काय आहेत? आपल्या दर्शकांना तू काय सांगशील? धन्यवाद समीरण. अमेरिकन लोकशाहीची जी पद्धत आहे त्याचे 3 भाग आहेत. एक म्हणजे स्वतः राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष, त्यानंतर दुसरा भाग म्हणजे काँग्रेस, ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं नाव आहे, आणि तिसरा भाग म्हणजे सिनेट. नाव हे जे दोन सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत हे लोकांनी निवडून दिलेले असतात ना. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ची तुलना आपल्या भारतीय लोकसभेशी करता येईल. भारतीय लोकसभा जशी असते तसं इकडं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ज्याला काँग्रेस असं देखील म्हणलं जातं. सिनेट जे आहे ते आपल्याकडच्या राज्यसभेच्या सारखं आहे, म्हणजे ते त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हणलं जातं. सिनेटमध्ये इथं 100 सदस्य असतात आणि ते पण लोकांनी निवडून दिलेले असतात. नाव अध्यक्षीय लोकशाही असं जरी वर्णन असलं तरी महत्व असं आहे की जे काही इथे कायदे होतात, जे काही आमचा राष्ट्राध्यक्षांना जे करायचं असतं त्याच्यासाठी त्यांना काँग्रेस आणि सिनेट या दोन्हीचं पाठबळ आवश्यक असतं. आणि सिनेट आणि काँग्रेसमध्ये जे ठराव मंजूर होतात त्याचं एक्झिक्युशन, त्याचं अंमलबजावणी ही राष्ट्राध्यक्ष करत असतो. अर्थात राष्ट्राध्यक्षाला स्वतःचे पण काही अधिकार आहेत, पण एक महत्वाचा भाग म्हणजे सर्व ज्या गोष्टी राष्ट्राध्यक्ष करतात त्याला काँग्रेस आणि सिनेट या दोन्हीची मान्यता असणं आवश्यक असतं. त्यामुळं जरी राईट. रवी, थोडंसं मी पुढच्या मुद्द्यावर जातो. आपल्याला बरेच मुद्दे कव्हर करायचे. मला एक सांगा, अमेरिकेमध्ये 2 पक्षीय पद्धतच का आहे? आपल्याकडे आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अनेक स्थानिक पक्ष आहेत, ज्याला आपण रिजनल पार्टीज म्हणतो. अनेक राज्य पातळीवरचे पक्ष आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष असण्याकरता भारतीय संविधानाने काही विशिष्ट निकष घालून दिलेले आहेत. निवडणूक आयोगाचे काही विशिष्ट नियम आहेत की या अटी पूर्ण केल्या तरच तुमचं राष्ट्रीय पक्षाचं स्टेचर टिकेल. पण अमेरिकेमध्ये जर बघितलं तर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन 2च पक्ष दिसतात. मग अमेरिकेमधल्या बाकीच्या संघटना, सामाजिक किंवा राजकीय काम करणारे गट तट हे सगळे या दोन्ही पक्षांशीच कसे निगडीत होतात आणि ही सिस्टीम कशी काय आहे, म्हणजे कशी वर्क होते? हा प्रश्न चांगला आहे, कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की अमेरिकेत हे कसं काय घडतं. तर त्याचं सोपं उत्तर माझ्या मते असं आहे की थोडासा म्हणजे एक ज्याला आपण मॅच्युअर्ड लोकशाही असं आपण जर म्हणता आलं तर ते आपल्याला अमेरिकेत दिसतं. अशा अर्थाने मॅच्युअर्ड की जर डेमोक्रॅटिक पक्ष आपण विचार केला किंवा रिपब्लिकन पक्षाचा विचार केला तर त्यांची जी धोरणं आहेत ती स्पष्टपणे एक पक्ष ज्याला आपण उजव्या विचारसरणीचा पक्ष असं म्हणू शकतो, उदाहरणार्थ रिपब्लिकन पार्टी, आणि डेमोक्रॅटिक पार्टी जी डाव्या विचारसरणीची पक्ष असं म्हणलं जातं. तर आता मुद्दा असा आहे की तिसरा पक्ष इथं का नाही. तर तिसरा पक्ष का नाही म्हणजे काही लोकांनी इथं असे प्रयत्न पण केले की स्वतःचा पार्टी निर्माण करायची आणि स्वतःची धोरणं करायची. पण त्यातला एक महत्वाचा फरक समीरण मला असं जाणवतो की आमच्याकडं जी धोरणं आपण काय विचार घेऊन आपण मतदारांपर्यंत जाणार. आता मतदारांपर्यंत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मतदारांना काहीतरी तुम्ही ठोस आश्वासनं किंवा ठोस काहीतरी कार्यक्रम त्यांच्यासमोर मांडला पाहिजे. आता अमेरिकेमध्ये सुबत्ता असल्यामुळे, श्रीमंत देश असल्यामुळे आमच्याकडे काही रस्ते, वीज, पाणी आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्या गोष्टींवर कुठलाही राजकीय पक्ष उभा राहू शकत नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडं या आहेत असं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे मी जर उद्या कोणी राजकीय पक्ष नवीन स्थापन करायचा प्रयत्न केला तर तो काय विचारसरणीसाठी आणि काय कार्यक्रम घेऊन तो लोकांपर्यंत जाणार, हा महत्वाचा तिथं प्रश्न येतो. कारण समजा एखाद्याने असा पक्ष उभा करायचा ठरवला की जो म्हणेल की मी पूर्णपणे गर्भपात करण्याच्या बाजूनी आहे, असं जर तो म्हणाला, कारण सध्या एक गर्भपात असावा का नाही हा या निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मी तो विषय त्यामुळे तो उदाहरण घेतलं. तर गर्भपात करावा की नाही म्हणून जर मी एखादी राजकीय पक्ष स्थापन करायचा ठरवला तर लोक म्हणतील की अरे गर्भपात करायचं का नाही याविषयी रिपब्लिकन पार्टीचं स्वतःचं मत आहे, डेमोक्रॅटिक पार्टीचं पण स्वतःचं मत आहे. तुम्ही असं काय वेगळं आम्हाला सांगताय की ज्यामुळं
तुमच्या तिसऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा द्यावा किंवा आम्ही तुमचा विचार करावा. असे बरोबर. प्रयत्न आमच्याकडे झालेले आहेत. काही उद्योगपतींनी केले. इनफॅक्ट तुला एखाद्या वेळेला गंमत इंटरेस्टिंग वाटेल ते, की आपले जे राष्ट्राध्यक्ष पूर्वीचे होते ट्रम्प, त्यांनी पण एकदा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला हो. आणि त्यावेळेला ते अपक्ष होते. त्यांनी पक्ष स्थापन करायचा प्रयत्न केला, पण तो काही यशस्वी झाला नाही. मग ते रिपब्लिकन पार्टीला जॉईन झाले.